नमस्कार, दैनिक राज्य लोकतंत्रमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आता आपण पिंपळे सौदागर पोलीस चौकी म्हणजे सांगवी पोलीस चौकी या ठिकाणी आहोत। पिंपळे सौदागर या ठिकाणी आज या ठिकाणी आपल्या बरोबर काही पालक आहेत ज्यांची मुलं पिंपळे गुरव या ठिकाणी किड्स या स्कूलमध्ये आहेत। किड्स ना किड्जी हे स्कूल आहे। त्या स्कूलमध्ये त्यांची मुलं शिक्षण घेत आहेत, पण एकीकडे प्रशासन सांगते कोणतेही मुलं कोणतेही मुली शिक्षणाशिवाय वंचित राहू नये, फी साठी त्यांना कुठल्याही प्रकारे त्रास कुठल्याही शिक्षण प्रशासनाने कुठेही त्रास देऊ नये असं प्रशासन सांगत आहे। पण या ठिकाणी सत्यता जर पाहायला गेली तर या ठिकाणी फीस का भरली नाही यामुळं विद्यार्थ्यांना बाहेर काढलं जातं, त्यांना आई वडिलांना सतत खालच्या पातळीवर बोललं जातं। तेच पालक आज आपल्या समोर या ठिकाणी आहेत। दैनिक लोकतंत्राला ते आपल्याला त्यांच्या बाबतीत काय घडलं हे आपल्याला त्या ठिकाणी सांगणार आहेत। काय सांगाल, आपली मुलं कोणत्या शाळेमध्ये आहेत, आपलं नाव काय आहे, आपल्या मुलांचं नाव काय आहे, कुठली शाळा आहे, काय नेमकं प्रकरण? नमस्कार, मी प्रशांत दिलीप कांबळे। माझी मुलं किड्जी प्री स्कूल पिंपळे गुरव येथे शिकत होते। आता 10 तारखेला सप्टेंबरच्या 10 तारखेला मी शाळेला विनंती करायला गेलो होतो की जुलैमध्ये आणि ऑगस्टमध्ये मी माझं ले ऑफ झालं, तर मग त्या कारणाने माझ्याकडे नोकरी नव्हती आणि त्याच्यामुळे मला फीस भरायला डिले होतं। जेव्हा की मी दोघांशी मिळून, माझा मुलगा आणि माझी मुलगी गेले 2 वर्ष तिकडे शिकतात आहे आणि आम्ही दिलेल्या टाईममध्ये आम्ही त्यांची फीस पूर्ण करतो, ज्या काही इन्स्टॉलमेंट्स असतात त्या पूर्ण करतो। त्याच्यानंतर ह्या वर्षी आम्ही त्यांना जून आणि जुलैमध्ये 2 महिन्यामध्ये 3-4 वेळा पैसे भरून 40,000 रुपये पूर्ण केले। 1,10,000 रुपये त्यांची फीस होती दोघांची मिळून, माझ्या मुलाची 56 आणि माझ्या मुलीची 54,000 रुपये। त्यातले 40,000 रुपये आम्ही पूर्ण केले, का तर त्यांचे किट आणि त्यांचे ॲडमिशनचे रजिस्ट्रेशन जे असते त्या हिशोबाने 5,000 रुपये रजिस्ट्रेशनचे आणि 15,000 रुपये किटचे असे दोघांचे भरून आम्ही हे केले। तर मी त्यांना ऑक्टोबरपर्यंत वेळ मागायला गेलो होतो या 10 तारखेला, पण त्यांनी मला सांगितलं की दुपारी आम्ही तुम्हाला कळवून सांगतो। पण त्याचं स्वरूप असं झालं की दुपारी माझी मुलं जेव्हा स्कूलमधून येणार होते 2-2:30 वाजता, तेव्हा माझी पत्नी त्यांना घ्यायला गेली आणि त्यांना घ्यायला गेल्यानंतर माझ्या पत्नीला असं सांगण्यात आलं की जर तुम्ही एक इन्स्टॉलमेंट जर नाही भरलं, जे आहे ऑगस्ट किंवा सप्टेंबर मधले एकही इन्स्टॉलमेंट नाही भरलं तर तुमच्या मुलांना आम्ही अलाउ करणार नाही। तर या गोष्टीवर मी दुसऱ्या दिवशी त्यांना विचारायला गेलो की मला हे जर असं असेल तर मग तुम्ही मला लेखी द्या की तुम्ही का अलाउ करणार नाही, तुमच्या कुठल्या रूल्समध्ये असं आहे आणि कुठल्या RTच्या रूलमध्ये असं आहे की बाबा फीज न भरल्यामुळे तुम्ही मुलांना अलाउ नाही करणार म्हणून। त्याच्यावर त्यांचं उत्तर मला मिळालं की दुपारी 2:30 वाजेपर्यंत आम्ही, आणि हे त्यांना लेखी मागितलं मी, तर मग ते म्हटले आम्ही मॅनेजमेंटशी बोलून 2:30 वाजेपर्यंत तुम्हाला सांगतो। मला त्या दिवशी काही फोन नाही आला, मी त्या दिवशी माझ्या पोरांना पाठवलं नव्हतं, का तर माझ्या पत्नीला आधी सांगितलं होतं की तुम्ही जर मुलांना पाठवलं, तुम्हाला जर आतमध्ये घेतलं तर दुसऱ्या मुलांना ज्यांना आम्ही अडवलं होतं किंवा ज्यांना आम्ही अलाउ नव्हतं केलं काय त्यांच्याबरोबर अन्याय होईल म्हणून, त्यांच्यावर इनजस्टिस होईल म्हणून। तर त्या हिशोबाने आम्ही माझ्या मुलांना 11 तारखेपासून शाळेत नाही पाठवलेलं। त्याच्यानंतर मी 4 दिवस त्यांचे, म्हणजे 4 दिवस म्हणजे 11-12 शनिवार रविवार सुट्टी असते, 13-14 तारीख 15 तारीखही मी त्यांच्यासाठी थांबलो आणि 16 तारखेला मी स्वतःहून फोन केला सकाळी 9 वाजता। तर मग 9 वाजता फोन केल्यानंतर त्यांनी मला 11:30 वाजता बोलवलं, का तर ज्यांच्याशी माझं बोलणं झालं होतं ते 11:30 वाजता येणार होते। तर मग 11:30 वाजता मी शाळेत पोहोचल्यानंतर 11:30 वाजता त्या मॅडम भेटल्या मला। त्या कुशल खुर्चीवर बसून त्यांनी मोबाईल बघत मला सांगितलं की तुम्ही जे लेखी मला मागितलं होतं त्याच्यामध्ये मॅनेजमेंटने असं डिसाईड केले की तुम्ही जेवढे दिवस तुमच्या मुलांना पाठवणार नाही तेवढ्या दिवसाची फी आम्ही मायनस करू। पण त्याच्यामध्ये असं नव्हतं की तुम्ही तुमच्या मुलांना पाठवा काय आणि तुम्ही ह्याच्यानंतर नाही का जे आहे तुम्ही जो वेळ मागताय काय तुम्ही त्या वेळेला तुम्ही फीस भरा म्हणून। त्यांनी म्हणजे शाळेच्या प्रशासनाने डिरेक्टली आम्हाला सांगितलं की तुम्ही तुमच्या मुलांना पाठवू नका काय, का तर आम्ही त्यांना अलाउ करणार नाही आणि ज्या दिवशी तुम्ही पाठवताल, ज्या दिवशी तुम्ही पैसे भरताल त्या दिवसापर्यंतची फीस आम्ही मायनस करून घेऊ म्हणून। पण तिकडे मुलांना अलाउ करणार असं कुठं त्यांनी नमूद केलं नाही। तो दिवस गेला। त्या दिवशी मी कामावर पोहोचल्यानंतर दुपारी 2:30 वाजता मला फोन आला की आमच्या जे मॅनेजमेंट आहे ते तुम्हाला 4:30 वाजता भेटण्यासाठी इकडे येत आहे, तर तुम्ही येताल का? मी ऑलरेडी खराडीला होतो, माझं ऑफिस या महिन्यामध्ये मी 10 तारखेला कामाला लागलो। तर मग त्यांना मी सांगितलं की मला काही पॉसिबल नाहीये, मी काही येणार नाही। तर मग ते म्हणले की बरं दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही हे करू,
ठीक आहे आम्हाला फोन करा, म्हणजे त्यांचं म्हणणं असं की तुम्ही फोन करा आम्ही तुम्हाला सांगतो म्हणून. दुसऱ्या दिवशी मी फोन केला. दुसऱ्या दिवशी फोन केल्यानंतर मला सांगण्यात आलं की तुम्ही मॅनेजमेंटला रिक्वेस्ट करायची की तुम्ही फीज कधीपर्यंत भरताय काय, आणि मग त्याच्यानंतर आमचं मॅनेजमेंट डिसाईड करेल की तुमच्या मुलांना अलाउ करायचं का नाही. मी त्यांना म्हणलं मला तुम्हाला भेटायचंही नाही, माझ्या मुलांची ऍडमिशन कॅन्सल केली तरी चालेल, का तर मला तुमच्याशी जर मॅनेजमेंट पर्यंत जाऊन जर बोलायचं असेल आधी मी तुमच्याशी का बोललो. मग तसं झाल्यानंतर मॅनेजमेंटने त्याच्यानंतर मला एकही फोन नाही केला. तो एक आठवडा झाला. त्याच्यानंतर सोमवारी मी त्यांना फोन केला आणि त्यांना म्हणलं की माझ्या मुलांची मी ऍडमिशन कॅन्सल करतोय, तर मला जे काही रिफंड वगैरे असेल काय तो तुम्ही प्रोसेस करून आम्हाला द्या. आणि त्यांनी मग मला एक ऍप्लिकेशन मागितलं. मग मी शाळेचं जे काही व्यवहार असेल, जो काही गैरव्यवहार झाला माझ्याबरोबर जे काय असेल ते मी सगळं नमूद करून ह्या कारणास्तव मी तुमचं ऍडमिशन कॅन्सल करतोय हे मी त्यांना नमूद करून तिकडे ऍप्लिकेशन मध्ये दिलं. त्या ऍप्लिकेशन मध्ये जे काय होतं मी ते जेव्हा प्रत द्यायला गेलो तेव्हा तर आपलं रिसिप्ट पाहिजे ना की बाबा आपण शाळेला काहीतरी सांगतोय म्हणून. त्यांनी ते डिसअग्री केलं. ते म्हणले की आम्हाला ह्या ऍप्लिकेशन मधल्या काही पॉईंट्स आम्हाला मान्य नाहीयेत, ते आम्ही डिसअग्री करतो आणि तुमचं ऍप्लिकेशन आम्ही घेणार नाही. पण ती प्रत त्यांच्याकडे आहे काय, त्यांनी मला रिसिप्ट नाही दिलं. मग मी काय म्हणलं की बाबा ठीक आहे तुम्हाला जर नसेल तर मला जे काय असेल तर तुम्ही कळवा. पण मी त्याच्यावर एक काम केलं, मी त्यांना ईमेल पाठवला. त्या ईमेलचा रिप्लाय त्यांनी दिला पण तो रिप्लाय डायरेक्टली सस्पेन्शनचा होता. म्हणजे आम्ही तुम्हाला इमिजिएट इफेक्टनी सस्पेंड करतोय, म्हणजे पोरांना आम्ही सस्पेन्शन देतोय म्हणून. मला आता शाळेला आणि प्रशासनाला हे विचारायचंय की कुठल्या आधारे शाळेला हा तुम्ही प्रशासनाने हा हे दिलाय, हक्क दिलाय किंवा अधिकार दिलाय की लहान मुलं जी सिनियर केजी ज्युनियर केजीला आहेत काय त्यांच्या पालकांनी फीज भरून पण त्यांना मुभा न देता तुम्ही डायरेक्ट ऍडमिशन कॅन्सल करायचा हक्क दिला किंवा त्यांना शाळेत अलाव न करण्याचा हक्क दिला काय, त्याची परवानगी नसल्यावर नाहीये किंवा काही जे काय असेल ते. त्याच्यावरनं माझ्या शाळेच्या बाबतीत माझ्या काही हे पण आहेत, काही कंप्लेंट्स पण आहेत जिकडे माझ्या मुलाची जी टीचर आहे या ठिकाणी शाळेच्या टीचरनी माझ्या मुलांना म्हणजे स्कूलमध्ये असा व्यवहार आहे की मुलांना इडियट बफेलो म्हटलं जातं. दुसऱ्या अशी गोष्ट आहे की माझ्या मुलीला एक दीदी तिकडे वॉशरूमला घेऊन गेल्या. वॉशरूमला घेऊन गेल्यानंतर अजून ती लहान आहे, मग मे बी तिला काही झाली असेल अडचण किंवा ते जे काय असेल तिला काही मदत लागली असेल. मग त्या मदतीला माझ्या मुलीनी हे केलं तर मग ती दिदी तिला म्हणली पिंटू. मग हा कुठला न काही आणि त्या शाळेच्या ह्याच्यामध्ये क्वालिफिकेशन काय पडतं म्हणजे फक्त ट्रेनिंग देऊन जसे आमच्या ह्याच्यावर आहे मेसेजेस आहेत की तुम्हाला जर एनरोल करायचं असेल तर तुम्ही टीचरच्या ट्रेनिंगसाठी एनरोल करू शकता आणि किड्सचे टीचर होऊ शकता म्हणून. तर मग ह्याच्यामध्ये तुम्ही क्वालिफिकेशन लिहिलंय का की ते कोण पाहिजे काय पाहिजे म्हणून. तुम्ही फक्त ट्रेनिंग देऊन त्यांना फक्त एनरोल करून घेता आणि त्यांना टीचर बनवता. बरं त्यांनी 10वी पास केली, 12वी पास केली, त्यांनी ग्रॅज्युएशन केले, बीएड केले, डीएड केले, काय केले, तर ह्या पद्धतीचं क्वालिफिकेशन तुम्ही ठेवता का स्वतःकडं. या बाबतीची चौकशी करावी लागेल. टीचर्सला नीट इंग्लिश बोलता येतं का, कारण ते आहेत इंग्लिश मिडियमला. टीचर्स स्वतः इंग्लिश मिडियमचे आहेत का, टीचर्स स्वतः इंग्लिश बोलतात का, त्यांचं स्वतःच कम्युनिकेशन आहे का. कारण आम्ही जेव्हा जातो आम्हालाही हिंदीमध्येच सांगितलं जातं. शाळेनी आतापर्यंत भरलेल्या फीसची रिसिट्स नाहीये. मग ह्या सगळ्या बाबतींचं आम्हाला उत्तर पाहिजे. तुम्ही मॅनेजमेंटला जर सांगताय तर मॅनेजमेंट पर्यंत भेटून का देत नाही. यावर्षी त्यांच्या गॅदरिंगची फीज आहे 2,000 रुपये. 2,000 रुपये मध्ये तुम्ही शाळेच्या बाबतीत शाळेकडनं काय मुलांना किती विद्यार्थी आहेत शाळेमध्ये. जवळजवळ एक 400-450. हो, त्यांची 2,000 तुम्ही मोजली तर एक असा 8 लाखापर्यंत 8-8.5 लाखापर्यंत हिशोब जातो. त्याच्यामध्ये मुलांची गॅदरिंग आहे सकाळी 8 वाजता. दरवर्षी 8 वाजताची गॅदरिंग असते. मुलांना नेणं आणणं काहीच नाही, मुलांना रिफ्रेशमेंट नाही. त्याच्यानंतर मुलांचा डबाही आपणच पालकांनी जायचा. मग पेरेंट्स जायचं असेल तर मग तुम्ही 2,000 रुपये कुठले घेताय. बरं ड्रेपरीचे घेताय का, तर त्यांचा हायजीन इश्यू असतो असं ते सांगतात. ते हायजीन इश्यूमुळे तुमच्या एका ड्रेसची किंमत किती असेल. आम्ही त्यांना विनंती करायला गेलो की 2,000च्या ऐवजी गेल्या वर्षी 1,500 रुपये घेतले तर तुम्ही 1,500 रुपये घेणार का. तर त्यांना आम्ही जेव्हा ग्रुपने गेलो होतो तर ग्रुपने गेल्यानंतर त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही ग्रुपने ऍडमिशन घेतली का, आणि ग्रुपने ऍडमिशन घेतली का, तर ते आम्ही त्यांना जाब विचारलं ग्रुपने ऍडमिशन घ्यावी लागत होती का. तर त्याच्यावर त्यांचं म्हणणं होतं की मॅडम आमचं जे मॅनेजमेंट आहे किंवा आमचे प्रिन्सिपल आहेत ते तुम्ही ग्रुपने नाही भेटणार, तुम्ही एक एक करून भेटा. ठीक आहे. मी म्हणलं
जर ऍडमिशन सगळ्यांची होती, जर सगळे पोरं एकत्र येतात, तर मग प्रिन्सिपलला कुठे ऍड्रेस करायचा असेल, जर पोरांना ऍड्रेस करायचा असेल तर ते ग्रुपमध्येच करत असतील. बरं, त्यांच्या स्कूलची काही मीटिंग असेल तर ते ग्रुपमध्येच होत असेल. मग पेरेंट्सला भेटण्याचं एक का तुमचा म्हणजे मोटो काय त्यामध्ये, तुमचा उद्देश काय त्यामध्ये. बरं, ते झालं. त्याच्यानंतर मग तुम्ही ईमेलला जे रिप्लाय करताय, ईमेलच्या रिप्लाय मध्ये आम्हाला असं आमच्यावर असा आरोप ठेवलेला त्यांनी की माझी मिसेस शाळेमध्ये जाऊन गटबाजी करते, गटबाजी करून पेरेंट्सला फितवती आणि पेरेंट्सला फितवून तुम्ही शाळेच्या ऑपोजिट काहीतरी तुम्ही प्लॅन करताय. तर ह्या बाबतीचं मला उत्तर पाहिजे आणि हे जे आहे ह्याच्यासाठी मला एक अपॉलॉजी जे काय असेल, म्हणजे तुमच्याकडनं जे काय असेल शाळेकडनं ते तुम्ही आम्हाला द्या. पोलीस स्टेशनला तुम्ही तक्रार देण्याकरता गेला होता, त्या ठिकाणी काय घडलं नेमकं? वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने आपली दखल घेतली का, किंवा इतर कर्मचाऱ्यांनी आपली दखल घेतली का? सकाळी सुमारे 11:30च्या सुमारास गेलो असेल मी, सॉरी 12च्या सुमारास गेलो असेल मी. गेल्या मला छापले म्हणून एक PSI आहे तिकडं, काय त्यांना भेटलं, PSI असतील किंवा जे काही निरीक्षक असतील ते त्यांना भेटायला लावलं. मी त्यांना भेटलो आणि त्यांनी मला विचारलं की तुमचं काय. मी त्यांना माझा कन्सर्न सांगायला गेलो. मी फक्त म्हटलं की शाळेच्या बाबतीत कंप्लेन आहे, फीज न भरल्यामुळे पोरांना परमिशन नाही दिली म्हणून त्याची कंप्लेन. त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही अशा शाळेत का टाकता, तुम्ही कॉर्पोरेशनच्या शाळेत का नाही गेले, किंवा तुम्ही आता एवढं झालेलं आहे की तुम्हाला 8वी पर्यंत शिष्यवृत्ती भेटती, 6 ते 14 वर्षापर्यंत तुम्हाला शिष्यवृत्ती भेटती, काय तर तुम्ही अशा शाळेत का नाही टाकत. मी त्यांना मग जेव्हा पूर्ण म्हणजे मला कन्सर्न सांगण्यासाठी पण मला खूप हे करावं लागलं, खूप त्रास घ्यावा लागला. मग 5-10 मिनिटांनी जेव्हा त्यांना कळलं की हा कन्सर्न काय, तर त्याच्यानंतर त्यांनी मग माझं ऐकणं चालू केलं. त्याच्यावरही कमीत कमी मी जवळजवळ त्यांना भेटलो होतो मी 12:30च्या सुमारास, आणि त्याच्यानंतर 3 वाजेपर्यंत मी तिकडेच बसून होतो. पण माझी काही कंप्लेंट निवड झाली नव्हती, जेव्हा की मी पूर्ण सगळे जे आहे पुरावे सगळे घेऊन गेलो होतो. त्यांचा माझा ईमेल, त्यांचा रिप्लाय, आलेला रिप्लाय व जे काय असेल तर फीस भरलेली रिसीट्स, काय ते सगळं काही ड्राफ्ट करून मी त्यांच्याकडे घेऊन गेलो होतो. पण त्यांनी काही त्याचं दखल घेतली नाही. परत काही सकाळचे किंवा 2-3 रिपोर्टच आले होते. त्यांनी मला जाता मी जेव्हा 3 वाजता, बरं ह्याच्यामध्ये असं झालं होतं की स्टार्टिंगला एक फोन केला शाळेला, तर शाळेच्या प्रशासनाचं असं म्हणणं होतं की त्यांचे जे संचालक आहेत ते अवेलेबल नाहीत सर, ते आल्यानंतर तुम्हाला भेटतील. आम्ही 2 तास तिकडे बसून होतो, मी माझी पोरं दोघं बसून होतो, सगळं 4 बसून होतो आम्ही तिकडे. त्याच्यानंतर 3 वाजेपर्यंत बसल्यानंतर एक जे तिकडे साहेब आहेत त्यांनी दखल घेतली. ते म्हणले की बरं ठीक आहे, यांना फोन करा, काय त्यांचं म्हणणं आहे का. त्यांना फोन केल्यानंतर त्यांचं म्हणणं असं होतं की संध्याकाळी 6:30ला भेटतील म्हणून. तो दिवस माझा कामाचा गेला होता. काय मी परत काय कामाला गेलो नाही त्या दिवशी मी घरी गेलो. काय पोलिसांनी तुम्ही तिथे गेल्यानंतर त्यांना फोन केला होता का? त्यांना फोन केला. सांगितलं त्यांनी? ते म्हणले की आमचे संचालक अवेलेबल नाहीत, जे तुम्हाला भेटणार ते अवेलेबल नाहीत, काय ते तुम्हाला फोन करतील म्हणून. मग 2 तास आम्ही बसल्यानंतर आम्हाला काही रिप्लाय न आल्यामुळे तिकडच्याच पोलिसांनी दखल घेतली, त्यांनी फोन केला परत शाळेला. मग शाळेकडनं असं रिप्लाय आला की 6:30 वाजता आमचे संचालक येतील, ते तुम्हाला भेटतील. शेवटी दखल घेतली का नाही ते सहकार्याने घेतली, रिपोर्टर्सच्या सहकार्याने घेतली. त्यांना पोलिसांना विचारलं की तुम्ही इन्व्हर्ट का नाही केलं म्हणून. जर पोलिसांनी जर पेरेंट्सनी काही कंप्लेंट आणली आहे, त्यांच्याकडे सगळं काय आहे, तर तुम्ही घेतली का नाही. त्या दबावाखाली मग पोलिसांनी त्याची दखल घेतली. काय सांगाल तुम्ही ज्या दिवशी मुलांना घेऊन येण्यासाठी गेला होता शाळेमध्ये, त्यावेळेला तुमच्यासोबत कशा प्रकारे वर्तन होतं, तुमच्यासोबत कशा प्रकारे त्यांनी चर्चा केली होती का? नाही, मला बोलून डायरेक्टली सांगितलं की मॅडम आम्ही जर तुमच्या मुलांना अलाव करतोय फीज न भरता तर ते कम्प्लिटली इनजस्टिस होईल ग्रीष्म आणि निकाळच्या सारख्या मुलांबरोबर. मग मी म्हणलं की मॅडम तुम्ही मला नका सांगू, तुम्ही त्यांच्या डॅडींशी बोला, ते उद्या येतील, ते तुम्हाला सांगून गेलेत ना डेटचं. तर म्हटले की नाही मॅडम तुम्ही विचार करा ना, आम्हाला पण किती डिफिकल्टीज होतात. मी म्हटलं ठीक आहे तुम्ही बोला उद्या. आणि मग मी काहीच बोलले नाही. जिथे इनजस्टिसचा प्रश्न येतो आपण कसं बोलणार पुढं. म्हटलं ठीक आहे मी असं करते, मी त्यांच्याशी बोलते आणि तुम्हाला सांगतो. मग नेक्स्ट डे आम्ही असं म्हटलं की एवढं जर होत आहे तर तुम्ही आम्हाला रायटिंग मध्ये द्या जे काय आहे. मग आम्ही नाही हे करत, कुठल्याच प्रकारचं आतापर्यंत आम्हाला रायटिंग दिलं नाही त्यांनी, फक्त मेल दिला बस, बाकी काहीच नाही. काय रे शाळेमध्ये टीचर व्यवस्थित बोलतात का काय नेमकं? कोण एक इलियट बफेलो बोलती तसं? तिचं नाव प्रीती मॅडम. नाव काय तिचं? प्रीती. काय म्हणते ती? इलियट बफेलो. तुला कोण बोलले? हे लहान लहान मुलं आहेत ज्या शाळेमध्ये शिकतायत, त्यांना
फी साठी जर हे वंचित ठेवत असेल आणि अशी एक लुटारू जर शाळा असेल आणि पत्रकारांनी त्यांना फोन केला की दोन्ही बाजू समजून घेण्याकरता आम्हाला दोन्ही बाजूची बातमी आम्हाला समतोल करण्याकरता, तर पत्रकारांना सुद्धा त्या ठिकाणी उर्मट भाषेमध्ये जे काही साळुंके म्हणून संचालक आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, तुम्ही एकेरी बातमी जर लावली तर तुमच्यावरती आम्ही केस दाखल करू. म्हणजे हे पत्रकारांची गळचिपी करतायत का? सामान्य लोकांचा जर आधार, सामान्य लोक जर पत्रकारांना समोर घेऊन त्यांना जे दाखल तक्रार करायची आहे त्या ठिकाणी पत्रकारांना सोबत घेऊन जर काही करत असतील तर हे तुम्हाला नक्की पत्रकारांची सुद्धा गळचिपी करून तुम्ही अशा प्रकारे जर लहान लहान मुलांना पालकांची जर तुम्ही लूट करत असाल तर प्रशासनाने या शाळेवरती दखल घेऊन सखोल चौकशी करून कारवाई करावी. दैनिक राज्य लोकतंत्रासाठी सिद्धांत चौधरी, पिंपरी चिंचवड.